Hello friends, in last lecture we derived the gas laws from the kinetic gas equation and two laws आपण study केले Boyle's law and Charles law. So here we study about the third law which is the Gay-Lussac's law. Again this gas law is related to four variables: pressure, volume, temperature and pressure. आपण याच्यामध्ये काय केलेलं होतं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स एन बॉइल्स लॉमध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं एन कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन सांगितलेलं आहे. ओके, चार्ल्स लॉमध्ये आपण काय केलं, प्रेशर लॉ कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन सांगितलं. गे-लुसॅक्स लॉमध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूमला कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन सांगायचं. जवळपास स्टेटमेंट सगळ्यांचे सारखे आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पी व्ही टीमध्ये कोणाला कॉन्स्टंट ठेवायचं आणि कोणत्या दोघांचं रिलेशन सांगायचं. ठीक आहे, तर गे-लुसॅक्स लॉमध्ये आपण व्हॉल्यूमला कॉन्स्टंट ठेवलं आणि प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन सांगायचं आहे. आता प्रेशर टेम्परेचर इन्व्हर्सली की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. जर आपण गॅस घेतलं आणि गॅसचं आपण काय करते आहे, टेम्परेचर जर वाढवलं तर ऑब्व्हियस आहे गॅसचं प्रेशरसुद्धा का होते आहे, वाढते आहे. ठीक आहे, एक टेम्परेचर वाढवलं प्रेशर वाढते, म्हणजे आपण कोणता शब्द वापरू, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, तर स्टेटमेंट कसं बनणार, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम द प्रेशर ऑफ, अगेन एन कॉन्स्टंट म्हणजे आपण शब्द कोणता वापरला, फिक्स्ड मास ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऑफ द गॅस. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर of the fixed amount of a gas is directly proportional to absolute temperature of the gas. This is the statement of the Gay-Lussac's law. Mathematical formulation कसं बनणार, pressure is directly proportional to temperature at constant volume and number of moles. देन प्रोपोर्शनॅलिटीचं कास्ट कन्व्हर्शन इक्वॅलिटीमध्ये करायचं असेल तर आपण सोबत एक कॉन्स्टंट घेतो विच इज नथिंग बट द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. देअरफॉर पी विच इज इक्वल टू के टी. टीला जर इकडे आपण ट्रान्सफर केलं देन पी बाय टी विच इज इक्वल टू कॉन्स्टंट. अँड वी हॅव टू प्रूव्ह धिस पी बाय टी विच इज इक्वल टू कॉन्स्टंट फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. कायनेटिक गॅस इक्वेशनवरून तुम्हाला गे-लुसॅक्स लॉ काय करायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो लेट स्टार्ट. अगेन आपल्याला जे आधी डेरिव्हेशन केलं तेच रिपीट करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू कायनेटिक गॅस इक्वेशन पी व्ही विच इज इक्वल टू 1/3 mn/u². आपल्याला व्हेरिएबल पाहिजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. म्हणजे याला आपल्याला अगेन टेम्परेचरला आणण्यासाठी आपल्याला काय आणावं लागेल, कायनेटिक गॅस. म्हणजे या इक्वेशनला कायनेटिक गॅस पद्धतीने लिहा. पी व्ही विच इज इक्वल टू 2ने डिवाइड करा, 2ने मल्टिप्लाय करा, 2/3 into 1/2 mn/u². Okay, then this half mn/u² which is nothing but the kinetic energy. Therefore PV which is equal to 2/3 kinetic energy. Okay, again according to postulates of kinetic theory of gases, kinetic energy which is the theoretical portion मी इथे लिहित नाही, तुम्हाला लिहायचं according to postulates of kinetic theory of gases. Kinetic energy is directly proportional to टेम्परेचर. तर आपल्याला इथे टेम्परेचर आणायचं आहे. देअरफोर कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू के इंटू टी. वेअर इज द के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट विच इज ऑल्सो कॉल्ड एज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ठीक आहे, पुट दिस व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी इन इक्वेशन नंबर 1. वी गेट पी व्ही विच इज इक्वल टू 2/3. कायनेटिक एनर्जीच्या जागी तुम्हाला काय लिहायचं आहे, के इंटू टी. के इंटू टी. इथपर्यंत इक्वेशन पोहोचलं. ह्या रिपिटेशन आपण आधीच्या दोन लॉमध्ये पण केलं आहे. आता आपल्याला लेफ्ट हँड साईडनी काय पाहिजे आहे, पी बाय टी. जी गोष्ट लेफ्ट हँड साईडनी पाहिजे त्याला शिफ्ट करून घ्या. पी ऑलरेडी आहे, टीला शिफ्ट करायचं आहे. देअरफोर पी बाय टी. व्हॉल्यूमला इकडे शिफ्ट करा. 2/3 विच इज इक्वल टू 2/3 के इंटू व्ही. इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय 1/3. 2/3 constant, k it's a small k it's a proportionality constant, and Gay-Lussac's law state that at constant volume. स्टेटमेंटमध्ये शब्द आहे म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा काय आहे, Gay-Lussac law साठी कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स दिस होल टर्म इज कॉन्स्टंट. देअरफोर P by T
which is equal to constant at constant volume. So this is the Gay-Lussac's law, P by T, which is equal to constant, and we derive this equation from kinetic gas equation. Okay, so this is the third gas law which we derive from kinetic gas equation. Next law is ॲव्हॅगॅड्रोज लॉ. सो ॲव्हॅगॅड्रोज लॉ आतापर्यंत जे आपण 3 लॉ स्टडी केले, दिस लॉज इज ओनली फॉर वन गॅस, म्हणजे कोणताही पर्टिक्युलर तुम्हाला एक वन गॅस घ्यायचं आणि त्याच्यावर स्टडी करायचं. ॲव्हॅगॅड्रोज रिलेटेड टू नंबर ऑफ गॅसेस. ओके, सो आपण जर 2 गॅस कम्पेअर केले, ठीक आहे, एक जर मी हायड्रोजन गॅस किंवा कोणताही गॅस घेतला, दुसरा गॅस घेतला CO2 वगैरे, आणि याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर दोन्ही गॅसचं काय ठेवलं, सेम ठेवलं. ॲज प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. दोघांचे गॅस डिफरंट आहे, गॅस सेम नाही, गॅस डिफरंट आहे. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर जर सेम ठेवलं, देन इट कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स और नंबर ऑफ मोल, दॅट मीन्स N1 which is equal to N2. Number of moles of these different gases have the same, that means N1 which is equal to N2. This is the Avogadro's law. And how we state this law? This law state that equal volume, म्हणजे volume constant आहे, म्हणजे equal volume of gases at the same temperature and pressure contain equal number of moles or molecules. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट झालं, टेम्परेचर कॉन्स्टंट झालं, प्रेशर कॉन्स्टंट झालं, नंबर ऑफ मोल्सचा डिफरंट गॅसेसचं काय राहणार, सेम राहणार. इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स. दॅट मीन्स मॅथमॅटिकली जर याला सांगायचं असेल, देन N1 which is equal to N2 when V, P and T remains constant for different gases. And we have to prove this gas laws from the kinetic gas equation. पण आपण प्रत्येक वेळेस kinetic gas equation जे घेतलं, ते kinetic gas equation काय केलेलं आहे, एकच घेतलं, पण यावेळेस जे गॅसेस आहेत ते गॅस डिफरंट आहे. सो लेट फॉर गॅस 1 pressure represented as P1, volume V1 and temperature T1, and for gas 2 pressure P2, volume V2 and temperature is T2. So start this derivation. P1 for gas number 1, P1 V1 which is equal to kinetic gas equation का है 1/3 m1 n1 u1 square. Okay, gas 1. For gas 2, P2 V2 which is equal to 1/3 m2 n2 u2 square. Okay, this is gas 1 and gas 2. As for two gases, pressure and volume remains constant. That means जे theoretical आहे ते लिहिणार नाही, ते प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट मीन्स P1 V1 और रिमेन्स सेम P2 V2. ॲज लेफ्ट हँड साईड जर सेम आहे, म्हणजे राईट हँड साईडसुद्धा काय राहणार, सेम राहणार. दॅट मीन्स 1/3 m1 n1 u1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/3 m2 n2 u2 square. Okay. Again, here convert this m1 n1 u2 square into in the form of kinetic energy. That means divide and multiply by 2. So 2/3 into 1/2 m1 n1 u1 square which is equal to 2/3 in half m2 n2 u2 square. Okay, this is equation number 1. As for these gases, the temperature are also same. Temperature is directly proportional to kinetic energy. As for these both gases temperature are same, that means the kinetic energy is also same. That means kinetic energy for first gas which is equal to kinetic energy for second gas. Kinetic energy चा formula काय, half m1 u1 square which is equal to half m2 u2 square.
पुट दिस व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन. म्हणजे हा जो पोर्शन आहे हाफ m1 u1 स्क्वेअर हाफ m2 u2 स्क्वेअर हा सारखा आहे दोघांसाठी. ठीक आहे. दॅट मीन्स 2/3 इक्वेशन 1 बिकम 2/3 kinetic energy 1 n1 which is equal to 2/3 kinetic energy 2 n2. 2/3 get cancelled. Kinetic energy as also same, then it's also get cancelled, remains is n1 which is equal to n2, and this is the Avogadro's law, n1 which is equal to n2. Condition is equal volume of gases at the same temperature and pressure contains equal number of moles or equal number of molecules. So here we study the force law from the kinetic force, derive the force law from the kinetic gas equation, Boyle's law, Charles law, Gay-Lussac's law, and the Avogadro's law. Okay, thank you.